या ठिकाणी पाहतोय लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। रक्ताच्या पिशव्या खचाखच भरलेल्या आहेत। हे सगळं रक्त लोकांचे जीव वाचायला होणार आहे। शरददादा सोनवणे अशा प्रकारचं पुण्य तुम्ही करताय, खरोखर तुम्हाला मनापासून सॅल्यूट आहे। असं काय सांगाल आज जे रक्तदात्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय? आता वाजले दुपारचे 3 वाजेपर्यंत किती रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे? आता 3 वाजलेत आणि सकाळपासून तुम्ही गर्दी बघताय तर 450 प्लस रक्तदान चालूच आहे अजून, पण 200-300 लोक ऑलरेडी लाईनमध्ये आहे। हे सगळं रक्त शिवनेरी ब्लड सेंटरकडे कलेक्ट होणार आहे, जेणेकरून ते पूर्ण तालुक्यामध्ये जे स्टोरेजेस आहेत त्यांच्या माध्यमातून जेवढे गरजवंत रुग्ण आहेत ज्यांना हे ब्लडची गरज लागेल वेगवेगळ्या कारणासाठी, त्यांच्यासाठी हे ब्लड देण्यात येणार आहे। तुम्ही अशा प्रकारचं रक्त कलेक्शनचे उपक्रम किती राबवलेले आहेत? आता आपल्या ब्लड सेंटरला चालू होऊन 3 वर्ष झालेले आहेत। ते बऱ्याच प्रमाणात रक्त आपल्या तालुक्यातून कलेक्ट केलं जातं, पण दादांनी केलेला उपक्रम आतापर्यंत सगळ्यात मोठा उपक्रम आहे। सगळ्यात एक नंबरचा हा उपक्रम? हो, तालुक्यासाठी केलेला सगळ्यात, जेणेकरून आता जर बाहेरच्या ब्लड बँका आल्या, बाहेर गेले हे ब्लड, तर त्या ब्लडचा आपल्या तालुक्याला किंवा आपल्या भागाला काही उपयोग होत नाही। आता हे ब्लड जे ते आपल्याला आपल्या तालुक्यासाठी युटिलाइज करता येणार आहे आणि हे पाऊल शरदांनी स्वतः उचललेलं आहे ब्लड कलेक्ट करून देण्याचं। आता रक्तदान करणं हे पुण्याचं काम आहे। हे रक्तामुळे अनेकांचा जीव वाचवणार आहे। अनेक जण आपण पाहतो घेण्याची सवय असते। शरददादा सोनवणेंचं नेहमीच दातृत्व राहिलेलं आहे। 10 लाख रुपयाचा विमा, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट वॉच असणार आहे। कसं पाहता? आता आम्हाला दादांनी ज्यावेळेस सांगितलं की कॅम्प घ्यायचा आहे त्यावेळेस आम्ही रेग्युलर कॅम्पच्या पद्धतीनेच तयारी केली होती, पण दादांनी ज्यावेळेस स्वतः या गोष्टींमध्ये लक्ष घालून ह्या विम्याची योजनेचे हे केले किंवा आता विविध उपक्रम राबवले, त्याच्या माध्यमातून ही गर्दी त्या प्रमाणात आली। ह्याच्यामध्ये दादांचे जे फॅन क्लब आहे तो भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात आलेला आहे, जेणेकरून कोणाला कॉल करायची गरज लागली नाही, ते स्वतःहून आलेले आहेत। उलटा आता आपल्याला त्यांना कंट्रोल करायला अवघड जाते असेल। आता एवढे तुमचे इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट किंवा रक्ताच्या पिशव्या, तुमचा स्टाफ उपलब्ध होणार आहे का? आणि या सगळ्या रक्तदात्यांना संधी मिळणार आहे का? कशासाठी? हे जे रक्तदाते आलेत ना, तुमच्याकडे स्टाफ आहे किंवा रक्ताच्या पिशव्या आहेत? सांगितले कोणालाही नाराज करायचं नाही। प्रत्येक येणारा जो डोनर आहे त्याला त्या प्रकारची सर्व्हिस गेली पाहिजे। आता डोनेशन देण्यापासून तर भविष्यात त्याला रक्ताची गरज लागणार आहे, त्यावेळेसपर्यंत सगळं दादांनी ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेलं आहे। शरददादा सोनवणे तुम्ही करत असलेलं काम अतिशय पुण्याचं काम आहे। ही सगळी मंडळी जीवाचं रान करून सगळ्या रक्तदात्यांचं रक्त घेत आहेत। शरददादा, हा गोरगरिबाचा दुवा तुम्ही खऱ्या अर्थाने घेत राहा, त्याचा फायदा तुम्हाला निश्चित मिळेल। आपल्यासोबत राजुरीचे सरपंच आहेत। सरपंच भाऊ, आज इथं गर्दी आपण पाहतोय। शरददादा सोनवणेंनी जो उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर दादांचं दातृत्व नेहमीच असतं आणि आरोग्यासाठी दादा नेहमी काहीतरी वेगळं करत असतात। आज आपण पाहतोय सकाळपासून या रक्तदानामध्ये खरं तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतात। लोकांना काय भेटवस्तू मिळते त्यापेक्षा दादांनी जी योजना दाखवली, 10 लाखांचा विमा आहे, 1-2 लाखापर्यंत जो आपला अपघाती किंवा इतर काय खर्च होईल तो याच्यातून मार्गी लागणार आहे। आणि निश्चितपणे असे उपक्रम दादा नेहमी राबवत असतात, महाआरोग्य शिबिर घेत असतात। निश्चितपणे या दादांच्या उपक्रमाला निश्चितपणे आमच्या राजुरी गावकऱ्यांच्या वतीनं दादांना शुभेच्छा राहतील। केवळ वक्तृत्व चांगलं असून उपयोग नाही, तर दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व चांगलं असावं लागतं। ही सांगड शरददादा सोनवणे यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एवढी जी गर्दी आहे हे शरददादा सोनवणे यांचं कर्तृत्व चांगलं आहे, दातृत्व चांगलं आहे आणि याच्यामुळं भविष्यकाळामध्ये शरददादा सोनवणे यांना जुन्नरची जनता नेतृत्व करायची संधी निश्चित देऊ शकते, हे आपल्याला पाहायला मिळतंय। सुरेश वाणी, बिगर टाइम्स, आळे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.